आज सकाळी पूजा हळू आवाजात बडबडत तिची स्वयंपाक खोलीतील कामे करत होती. संदीपचे सकाळी उठल्यापासून तिच्याकडे लक्ष होते, पण तो काहीही न बोलता ऑफिसला जाण्याची तयारी करत होता. तिने रागारागात पुटपुटत संदीपसाठी चहा नाश्ता टेबलवर आणून ठेवला. संदीपने निमूटपणे नाश्ता केला. त्यानंतर पूजाने त्याचा टिफिनसुद्धा त्याच्याजवळ आणून ठेवला. तेव्हाही ती रागातच होती. त्यामुळे संदीप म्हणाला, "काय झाले पूजा? आज सकाळी सकाळी तू अशी चिडचिड का करत आहेस? तू जर अशीच रागामध्ये डबा देणार असशील तर मला डबा नको आहे. मी कॅन्टीनमध्ये काहीतरी खाऊन घेईन." पूजा म्हणाली, "माझ्या या रागाला तुमची आई जबाबदार आहे. तुम्हाला सर्व काही दिसत असूनसुद्धा तुम्ही त्यांना काहीही बोलत नाही." हे ऐकून संदीप रागारागाने जेवणाच्या टेबलवरून उठला आणि म्हणाला, "पूजा, तुझे तोंड बंद ठेव. खूप सहन केलंय आजपर्यंत. माझ्या आईबद्दल काहीही उलटसुलट बोललीस तर ते मी अजिबात खपवून घेणार नाही." संदीपचा आवाज रागाने थरथरत होता. तो पुढे म्हणाला, "तुला अक्कल आहे का? तिने जर हे ऐकलं तर तिला किती वाईट वाटेल, याची जरा कल्पना तरी आहे का तुला?" आज संदीप त्याच्या बायकोला मोठ्या आवाजात रागवत होता. तीही म्हणाली, "तुम्ही दिवसभर बाहेर असता, पण मी तर इथेच घरी असते ना. तुमची आई तुमच्यासमोर माझ्याशी आणि तुमच्याशी देखील खूप छान वागते, गोड गोड बोलते, पण तुमच्या पाठीमागे तुमच्याबद्दल वाईट साईट बोलत असते." पूजाने शांतपणे पण अगदी ठामपणे तिचे म्हणणे मांडले. संदीप म्हणाला, "आई आणि माझ्याबद्दल वाईट बोलते? उगाच आईविरुद्ध माझे कान भरू नकोस. अगं, ती माझ्याशी असे का वागेल? मला वाईट का बोलेल? अगं, तिने मला हाताचा पाळणा करून वाढवले, माझे संगोपन केले आणि तू म्हणतेस मी तुझे ऐकून तिला काहीही बोलावे, तिचे मन दुखवावे? हेच हवे ना तुला?" असे बोलून संदीपने पूजाला गप्प केले आणि तो रागाने ऑफिसला निघून गेला. पूजा मात्र हतबल होती. तिने संदीपला समजावण्याचा खूप प्रयत्न केला, पण तो ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. ती त्याला सांगत होती की त्याची आई रेखाताई फक्त त्याचा उपयोग करत आहे. संदीपच्या कष्टाने मिळवलेल्या पैशांचा सगळा हिशोब त्याच बघत होत्या. तर दुसऱ्या मुलाला म्हणजे सोहमला कसलेच ओझे नव्हते. रेखाताई खरोखरच खूप चाणाक्ष होत्या. त्यांनी कधी सोहमला घराच्या जबाबदाऱ्या दिल्या नाहीत. सोहमचा पगार किती आहे हे घरात कोणालाही ठाऊक नव्हते, पण संदीपचा पगार झाला हे समजताच रेखाताई खूप गोड बोलून त्याच्याकडून खर्चासाठी पैसे उकळत असत. भाजीपाल्याचा हिशोब, दूध, लाईट बिल, किराणा सामान याचा सर्व खर्च संदीपच बघत होता. ह्या सगळ्यात त्याचा अर्ध्याहून अधिक पगार संपायचा. संदीपच्या पगाराचा प्रत्येक रुपया रेखाताई गोड बोलून हळूच स्वतःसाठी काढून घ्यायच्या. हे सर्व पाहून पूजाला खूप वाईट वाटत होते, पण संदीपला ते काही पटत नव्हते. जर पूजा रेखाताईंबद्दल काही बोलली तर त्याचे एकमेव उत्तर असायचे ते म्हणजे, "आईने मला वाढवले, तिने माझे आयुष्य सावरले आहे. ती जर नसती तर आज मी कुठे असतो मला माहिती नाही." त्याने लग्नानंतर पहिल्याच दिवशी पूजाला स्पष्ट शब्दात सांगितले होते की तू आईचे मन कधीही दुखवायचे नाहीस. संदीप खूप आदर्शवादी मुलगा होता. खरे तर रेखाताई त्याची मोठी काकी होती. जेव्हा तो 7 वर्षांचा होता त्यावेळी त्याच्या आईबाबांचा एका अपघातात मृत्यू झाला होता. तेव्हा त्याच्या मोठ्या काकांनी संदीपला आपल्याकडे ठेवून घेतले. काका जिवंत असेपर्यंत तिने संदीपला खूप लाडात वाढवले, पण त्यांच्या मृत्यूनंतर रेखाताई संदीपसोबत खोटेपणा करू लागल्या. त्या बिचाऱ्या संदीपचा गैरफायदा घेत होत्या. संदीप एक साधा सरळ मुलगा होता. तो रेखाताईंना आपली आईच मानत होता. पूजा ही नव्याने सासरी आली होती तेव्हा तिला रेखाताईंच्या खऱ्या चेहऱ्याची कल्पना नव्हती. संदीपने सांगितल्याप्रमाणे ती रेखाताईंना सासूऐवजी आईच मानत होती. पण आता परिस्थिती वेगळी झाली होती. रेखाताईंच्या खोट्या गोडव्यामागे दडलेल्या खऱ्या चेहऱ्याचा तिला अंदाज आला होता आणि हे ती तिच्या नवऱ्याला पटवून देण्यासाठी धडपडत होती. तिला रेखाताईंचे खरे रंग तेव्हा दिसले जेव्हा त्यांच्या स्वतःच्या मुलाचे म्हणजे सोहमचे लग्न झाले आणि रुपाली सून म्हणून घरात आली. रेखाताईंच्या वागणुकीत झालेला बदल पाहून पूजा चकित झाली. तिला दिलेली वागणूक आणि रुपालीसोबतची त्यांची वागणूक यात जमीन आसमानाचा फरक होता. पूजावर घरातील सगळी जबाबदारी टाकली होती. किराणा सामान, पाणी, स्वयंपाक, स्वच्छता, घरातील सगळ्या गोष्टी तीच पाहत होती. तर दुसरीकडे रुपालीला कुठलेच काम देण्यात आले नव्हते. रुपाली फक्त धाकटी सून असल्याचा फायदा घेत होती.
तिचा मूड असेल तेव्हाच ती एखादे काम करायची, नाहीतर निवांत बसलेली असायची. रेखाताईंना पाणी जरी हवे असले तरी त्या पूजालाच सांगायच्या. मग तेव्हा ती दुसऱ्या कामात व्यस्त असली तरी हातातले काम सोडून त्यांना पाणी नेऊन द्यायची. प्रत्येक कामासाठी त्यांच्या तोंडात फक्त पूजाचेच नाव असायचे. त्यांच्या चहापाण्यापासून ते साड्यांना इस्त्री करण्यापर्यंतची सगळी कामे पूजा करत होती. रुपाली लग्न करून घरात येण्यापूर्वी पूजाला वाटायचे की ही सगळी कामे करण्याचे तिचे कर्तव्यच आहे. पण आता रुपालीसाठी मात्र हे नियम लागू होत नव्हते. रेखाताई कधीच रुपालीला पूजाच्या मदतीला पाठवत नव्हत्या. उलट पूजा दिवसभर काम करते हे दिसत असून सुद्धा त्या म्हणायच्या, रुपाली तू खूप नाजूक आहेस, आराम करत जा, नाहीतर आजारी पडशील. त्यांचे असे बोलणे ऐकून पूजाला जाणवले की सासूला ती फुकटची कामवाली वाटते. त्यांचे खरेच माझ्यावर आणि संदीपवर प्रेम असते तर त्यांनी मला इतके राबवून घेतले नसते. घरी बसून रेखाताईंना घरकामासाठी कामवाली मिळाली होती. घरकामासाठी पूजा आणि घर चालवण्यासाठी पैसे खर्च करणारा संदीप होता. दुसरीकडे सोहमचा पगार मात्र रेखाताईंनी बँकेत जमा करायला सांगितला होता. पण संदीपला त्याच्या भविष्यासाठी 4 पैसे बाजूला ठेव असे शब्द त्यांच्या तोंडात कधीच येत नव्हते. आता हे सर्व पूजाच्या लक्षात आले होते. रेखाताई फक्त त्या दोघांचा उपयोग करून स्वतःचे आयुष्य सुखाने जगत होत्या. पूजाने हे सर्व संदीपला अनेकदा सांगण्याचा प्रयत्न केला, पण संदीप तिचे बोलणे ऐकून घ्यायला तयार नव्हता. रेखाताईंच्या दृष्टीने आपले कोण आणि परके कोण हे पूजाला व्यवस्थित ठाऊक झाले होते. घटनेला वळण तेव्हा लागले जेव्हा पूजाने संदीपला तिच्या बहिणीच्या लग्नासाठी नवीन साडी हवी आहे असे सांगितले. संदीप म्हणाला, ठीक आहे, संध्याकाळी ऑफिसवरून येताना माधवच्या दुकानातून 8-10 साड्या घेऊन येतो, त्यातून तुला जे आवडेल ते ठेव. संध्याकाळी संदीप साड्यांची पिशवी घेऊन आला. पूजाला पिशवी देत म्हणाला, ह्या बघ साड्या, तुला जी आवडेल ती ठेवून घे. पण त्याने पुढे सांगितले, आईलाही बोलाव, तिलाही आवडली तर तीही घेईल. पूजाला हे खूप खटकले, पण काही न बोलता ती गप्प राहिली. रेखाताईंनी एक साडी निवडली आणि गोड हसत म्हणाल्या, ही साडी तर रुपालीवर भारी दिसेल. संदीप म्हणाला, आई तुला आवडली तर तू ठेव. पण रेखाताई चतुर होत्या. स्वतःला साडी घ्यायची होती, पण रुपालीच्या नावाने घेऊन स्वतःकडे ठेवण्याची त्यांची योजना होती. तिच्या मनात विचार आला, किती चतुर आहेत ह्या. स्वतःसाठी साडी घ्यायचे नाटक करत सुनेसाठी साडी पसंत करत आहेत. म्हणजे मला एक साडी घ्यायची असेल तर आधी 2 साड्या त्यांना घ्याव्या लागतील, तेव्हाच मला माझी साडी मिळेल. संदीपने त्याच क्षणी रेखाताईंसाठी एक महागडी साडी निवडली आणि दुसरी रुपालीसाठीही निवडली. याचा पूजाला खूप राग आला, पण तिला काहीच बोलायची संधी मिळाली नाही. सर्वजण खोलीतून बाहेर गेले तेव्हा पूजा रागाने संदीपला म्हणाली, काय गरज होती तुम्हाला हे सर्व करण्याची? यापेक्षा मी नवी साडी न घेता माहेरी गेले असते आणि माझ्याकडे जी साडी आहे तीच लग्नात नेसली असती तर बरे झाले असते. मी या घरात स्वतःसाठी एक साधी साडीसुद्धा घेऊ शकत नाही का? जर मला साडी घ्यायची असेल तर आधी सगळ्यांसाठी घ्या आणि मग कुठे मला मिळेल. सोहम भाऊजी कधी रुपालीसाठी काहीतरी आणतात तेव्हा त्यांना काही विचारलं जातं का? पण मी म्हणते, तुम्हाला हे सर्व दिसत नाही का? का प्रत्येक गोष्ट आईला सांगायला पाहिजे? संदीप शांतपणे म्हणाला, पूजा मी तुला समजावून सांगतोय. मला सांग, असे काहीही बोलून तू ह्या कुटुंबाला तोडणार आहेस का? कारण तुझ्या बोलण्यावरून मला असेच वाटायला लागले आहे की तू हे कुटुंब एकत्र ठेवू शकणार नाहीस. हे ऐकून पूजाच्या डोळ्यात पाणी आले. ती रागाने म्हणाली, संदीप, टाळी एका हाताने वाजत नाही, 2 हातांनी वाजते. जर कुटुंब एकत्र ठेवायचे असेल तर दोन्ही बाजूंनी तसे प्रयत्न होणे गरजेचे आहे. भाऊजी वाटेल तेव्हा रुपालीसाठी काहीही घेऊन येतात, तेव्हा या कानाचे त्या कानालाही कळत नाही. पण तुम्ही मला एक ब्लाऊज पीस जरी आणला तरी घरभर ढोल वाजतो. याचा काय अर्थ आहे? संदीप थोडासा रागावरून म्हणाला, पूजा मला सगळं कळतं, पण आता यावरून आपल्यात वाद नको. असे बोलून तो खोलीत निघून गेला आणि पूजा एकटीच दुःखात हरवून गेली. पूजा आणि संदीपमधील तणाव वाढत चालला होता. दोघांमध्ये लहान सहान गोष्टींवरून वाद होऊ लागले होते. संदीप कधीच पूजाला समजून घेण्याचा प्रयत्न करत नव्हता, तर पूजा रेखाताईंच्या हस्तक्षेपामुळे चिडचिड करत होती. काही दिवसातच पूजाच्या बहिणीचे लग्न होते, त्यामुळे ती माहेरी जाण्याच्या तयारीत होती. मात्र तिला काही हवे असले की रेखाताई कुठून तरी त्यात नाखुपसायच्या. पूजाने संदीपला तिच्यासाठी पैंजण आणायला सांगितले होते, पण कसे कोणास ठाऊक ही गोष्ट रेखाताईंच्या कानावर पडली आणि संदीप ऑफिसला निघाला तेव्हा रेखाताई त्याच्या हातात त्यांचे तुटलेले पैंजण देत म्हणाल्या, संदीप बाळा, आज सोनाराकडे जाणार आहेस ना?
हे ऐकताच पूजा आश्चर्यचकित झाली. तिच्या मनात विचार आला, त्यांना कसे कळले? मी तर फक्त संदीपला सांगितले होते. ती संदीपकडे पाहत विचार करत होती. संदीप शांतपणे म्हणाला, हो जाणार आहोत. तुझे काही काम आहे का? रेखाताई म्हणाल्या, हो बाळा, हे पैंजण बघ ना, 2 वर्षांपासून घालते आहे, कालच तुटले, त्याला जोडून आण. संदीप म्हणाला, आई, एकाच पैंजणाला परत परत जोडून काय उपयोग? राहू दे, मी तुझ्यासाठी नवीन पैंजण आणतो. रेखाताई म्हणाल्या, ठीक आहे, पण हे पैंजण रुपालीचे आहे. तुटलेल्या दोन्ही पैंजण घेऊन एक चांगले वजनदार पैंजण बनव. थोडेफार पैसे लागले तर सांग, मी सोहमला द्यायला सांगते. हे ऐकून संदीप संतापून म्हणाला, आई, हे काय? पैसे सोहमने दिले काय किंवा मी दिले काय, एकच आहे. तू फक्त सांगत जा, मी काम पूर्ण करतो. असे बोलून संदीप तिथून निघून गेला. हे सर्व पाहून पूजाला खूप राग आला आणि ती रेखाताईंकडे रागाने पाहू लागली. रेखाताई हसत म्हणाल्या, काय ग सुनबाई, असे मोठे डोळे करून का पाहतेस माझ्याकडे? मला खाणार आहेस की काय? का ग, तुझ्याकडे पैंजण घालायला पाय आहेत, मग आमच्याकडे नाहीत का? संदीप अजून एक पैंजण घेऊन आला तर काय बिघडले? लाखो रुपये खर्च करणार नाही चांदीच्या पैंजणाला. बिना आईबापाच्या मुलाला मी खायला प्यायला घालून मोठा केलाय, मग माझ्यासाठी तो एवढे तर करू शकतो ना? असे बोलून त्या पुढे म्हणाल्या, बरं ते सोड, आमचे आम्ही पाहून घेऊ. आता तू माझ्यासाठी चहा बनवून घेऊन ये. हल्ली फार आगाऊ झाली आहेस. असे बोलून रेखाताई थेट धाकट्या सुनेच्या खोलीत गेल्या. पूजा नाईलाजाने चहा बनवण्यासाठी स्वयंपाक खोलीत गेली, पण दूध संपले होते. हे रेखाताईंना सांगायला ती निघाली. रुपालीच्या खोलीजवळ गेल्यावर आतून आवाज ऐकायला आला. रुपाली म्हणत होती, आई, मला आमच्या लग्नाच्या वाढदिवसाला एक राणीहार बनवायचा आहे. रेखाताई म्हणाल्या, अगं सुनबाई, तू राणीहार बनव किंवा राजाहार बनव. सोहमच्या 2 महिन्याचा पगार वाचवला तर तुझा राणीहार तयार होईल. त्यात कसली मोठी गोष्ट आहे? तुम्ही असेच दागदागिने किंवा एखादी जागा खरेदी करावी म्हणूनच तर मी कधीच सोहमवर घराची जबाबदारी टाकली नाही. रेखाताई पुढे म्हणाल्या, आजपर्यंत मी सोहमला मीठ देखील आणायला सांगितले नाही. बँकेत पैसे ठेवा किंवा त्यांचे दागिने बनवा, गोष्ट तर एकच आहे. मी सर्व तुम्हा दोघांसाठी तर करत आहे. रेखाताईंचे हे बोलणे ऐकून रुपाली खुश झाली, पण पूजाला कळून चुकले होते की रेखाताई आणि रुपाली मिळून नेहमीच त्यांच्या मागे काव्यबाजपणा करत असतात. आत्तापर्यंत फक्त शंका वाटत होती, आज मात्र तिला खात्री पटली की रेखाताई तिचा आणि संदीपचा फक्त वापर करून घेत आहेत. पूजाने आज ठरवले की काहीही झाले तरी संदीपला रेखाताईंचे खरे रूप दाखवायचे. यासाठी तिला कितीही सहन करावे लागले तरी ती मागे हटणार नव्हती. संदीपच्या शिव्या खाल्ल्या तरी चालेल असा तिने निर्धार केला होता. त्याच दिवशी रेखाताईंच्या वागणुकीवरून संदीप आणि पूजामध्ये मोठा वाद झाला. संदीप संतापून ऑफिसला निघून गेला. तो पूजाचे काहीही ऐकून घ्यायला तयार नव्हता. पण पूजाने देखील ठरवले होते की संध्याकाळी संदीप घरी आल्यावर ती त्याला सगळे समजावून सांगेल. जर त्याने तिचे बोलणे ऐकून घेतले तर ठीक, नाही तर ती त्याला सोडून माहेरी निघून जाणार. संध्याकाळी संदीप घरी आला तेव्हा पूजाने त्याला सगळी हकीकत सांगितली. नेहमीप्रमाणे संदीपने पूजावर ओरडायला सुरुवात केली, पण यावेळी पूजा मात्र खंबीर होती. तिने संयमाने उत्तर दिले, संदीप, मी तुम्हाला कित्येकदा समजावले आहे, पण आता शेवटचे सांगते. जर मी चुकीची ठरले तर मी तुमची शपथ घेते, आयुष्यभर तुमच्या आईची गुलामी करेन, त्याचे म्हणणे मान्य करेन आणि यापुढे तुमच्याशी वादही घालणार नाही. संदीपला वाटले रोजच्या वादांपेक्षा एकदाचे पूजाचे म्हणणे ऐकून घेतलेले बरे. त्यामुळे तो तयार झाला. पण पूजाने सांगितलेल्या गोष्टीसाठी त्याला 15 दिवसांची सुट्टी घ्यावी लागणार होती. पण संदीप यासाठी अजिबात तयार होत नव्हता. मात्र पूजाचा हट्ट धरून त्याने अखेर मान्य केले. तिने त्याला समजावले, मोठे नुकसान टाळण्यासाठी छोटे नुकसान झाले तर त्यात वाईट काय. दुसऱ्या दिवशी संदीप ऑफिसमधून परत आला तेव्हा त्याच्या दोन्ही पायांना आणि एका हाताला प्लास्टर होते. डोक्याला पट्टीही होती आणि त्याची अशी अवस्था पाहून कोणालाही असे वाटेल की त्याचा मोठा अपघात झाला आहे. रेखाताई तर खूप चिडचिड करू लागल्या. घरात सगळेच चिंतेत पडले. सुरुवातीचा 1 आठवडा सर्व काही ठीक होते. मात्र त्यानंतर संदीपने रेखाताईंना एक मोठी धक्कादायक बातमी सांगितली. तो म्हणाला, आई, माझी नोकरी गेली आहे, त्यामुळे डॉक्टरांनी सांगितले आहे की मला उभे राहायला 4-5 महिने किंवा कदाचित जास्त वेळ लागू शकतो. कंपनीने मला इतक्या मोठ्या सुट्टीसाठी परवानगी दिली नाही, म्हणून त्यांनी मला कामावरून खाली केले. हे ऐकताच रेखाताई गोंधळून गेल्या. त्यांना काहीच सुचत नव्हते. त्या म्हणाल्या, संदीप, आता तू काहीच कामाचा राहिला नाहीस, उलट आता आमच्यावर एक ओझे बनून राहणार आहेस. असे बोलून त्या त्यांच्या खोलीत निघून गेल्या. आईचे बोलणे ऐकून संदीपला धक्का बसला.
त्याच्या डोळ्यात पाणी आले. आता तो दिवसभर बेडवर पडून असायचा, तर पूजा त्याला वेळेवर चहा पाणी आणि जेवण बनवून देत होती. संदीप वेळेवर औषधे घेतोय की नाही याची काळजी फक्त पूजा घेत होती, पण रेखाताई मात्र त्याच्याकडे ढुंकूनही पाहत नव्हत्या. हळूहळू 10-12 दिवस गेले आणि संदीप स्वतः रेखाताईंमध्ये झालेला बदल पाहू लागला. आता तो जेव्हा रेखाताईंना त्याच्याजवळ बसायला बोलवायचा तेव्हा रेखाताई त्याच्यावर चिडत होत्या. त्या म्हणायच्या, काय काम आहे माझ्याकडे? तू एक रिकामटेकडा आहेस. मला बरीच कामे असतात. दिवसभर तुझ्याजवळ बसून नाही राहू शकत. तुझी बायको आहे ना तुझी सेवा करायला. तुला काय आता फक्त गिळायचे काम आहे. त्या तोंडून असे शब्द ऐकून संदीप चकित झाला. त्याला समजत नव्हते की अचानक आईमध्ये इतका बदल कसा झाला. त्याला वाटू लागले की खरंच पूजा जे बोलत होती तेच खरे आहे का? खरंच आई फक्त माझा वापर करून घेत होती. मी कधीच पूजाचे ऐकले नाही. कधी मी स्वतःसाठी 1 रुपया खर्च केला नाही. आज तर मी नाटक करतोय, पण खरंच मला जर काही झाले असते तर आईने माझ्यासोबत असाच व्यवहार केला असता. माझ्याबरोबर पूजाचे देखील आयुष्य उद्ध्वस्त झाले असते. कारण संदीप बघत होता की जेव्हापासून तो बाहेर जाण्याच्या लायकीचा राहिला नव्हता आणि जेवणासाठी त्यांच्यावर अवलंबून राहू लागला तेव्हापासून त्याच्या आईचे वागणे बदलले होते. त्याला जेवणात फक्त डाळ आणि भात देण्यात येत होते. जेव्हा पूजा संदीपला जेवायला द्यायची तेव्हा रेखाताईंना जेवणासाठी विचारत होती तेव्हा ते म्हणायच्या, तुम्ही दोघे जेवण करून घ्या. मला भूक लागेल तेव्हा मी रुपालीला सांगेन, ती मला जेवायला वाढेल. मग काय, हे दोघे नवरा बायको जेवल्यानंतर रुपाली स्वयंपाकघरात जाऊन चमचमीत पदार्थ बनवायची आणि मग ते तिघेही सोहमच्या खोलीत आरामात बसून जेवण करत होते. बिचारी पूजा संदीपच्या सोबत तिच्याच खोलीत बसून राहत होती. संदीप बेडवर पडून असल्यामुळे आता भाजी तसेच किराणा सामान आणायची जबाबदारी सोहमवर होती. तो तेवढीच भाजी आणत होता जेवढी त्याला सांगितली जायची. मात्र रेखाताई अगदी थोडी भाजी पूजाला द्यायच्या. संदीप सर्व बघत होता की कसे त्या दोघांचे जेवण झाल्यावर रुपाली स्वयंपाक खोलीत जाऊन फक्त त्या तिघांचा स्वयंपाक बनवते. आता संदीपला पूजाच्या प्रत्येक शब्दावर विश्वास बसू लागला की खरंच आई फक्त त्याचा वापर करून घेत होती. तो पूजाला म्हणाला, पूजा मला माफ कर. तू बरोबर बोलत होतीस. मी तर दिवसभर घरी नसतो, पण तू हे सर्व सहन करत होतीस. मला असे वाटत होते की सर्व काही व्यवस्थित सुरू आहे, पण मी हे विसरलो होतो की दिवसभर घरात तूच असतेस. तुझ्याबरोबर हे सर्वजण असेच वागत असतील जे आज मी माझ्या डोळ्यांनी पाहतोय. जर आज मी हे तुझे ऐकले नसते आणि हे नाटक केले नसते तर हे सत्य माझ्यासमोर कधीच आले नसते. ज्या कुटुंबाला मी स्वतःचे कुटुंब मानले त्या कुटुंबासाठी मी पैशांची किंमत केली नाही. डोळे बंद करून विश्वास ठेवत होतो. डोळे बंद करून त्यांच्यावर पैसे उधळत होतो आणि काही दिवसातच त्यांनी त्यांचे खरे रूप दाखवले. तूच सांग मी पुढे काय करू, कारण माझे डोके सुन्न झाले आहे. मी आईशी बोलू का? पूजा म्हणाली, नको. तुम्हाला काय वाटते ते मान्य करतील. जर त्यांच्या मनामध्ये तुमच्यासाठी थोडे जरी प्रेम आणि आपुलकी असती तर ती तुमच्याशी असे वागलेच नसते. तुम्ही तर त्यांना आईचा दर्जा दिला, पण त्यांनी काय केले? त्यांचे खरे रूप तुमच्यासमोर आले हेच माझ्यासाठी खूप आहे. मला असे वाटते की तुम्ही कसलाच वाद न घालता अशाच अवस्थेत वाटणी करून घ्या, कारण तुम्ही त्यांच्यासमोर तुमच्या पायावर उभे राहिलात तर त्या कधीच या घराची वाटणी होऊ देणार नाहीत आणि पुन्हा तुमच्यासोबत गोड गोड बोलून तुम्हाला फसवतील आणि पुन्हा तुमचा वापर करायला सुरुवात करतील आणि आता ते मला नको आहे. संदीप म्हणाला, पण इतक्या लवकर वाटणी करण्यासाठी आई तयार होणार नाही. आपण थोडे जास्तच तर करत नाही ना? पूजा म्हणाली, तुम्ही आईशी एकदा बोलून तरी बघा. पूजाचे बोलणे ऐकून संदीप त्याच्या आईशी बोलला. त्याचे बोलून झाल्यानंतर रेखाताई लगेच वाटणी करायला तयार झाल्या. घर, शेत, नातं सगळं एका झटक्यात विभागलं गेलं. संदीपला वाटणी करताना खूप त्रास होत होता. ज्या आईला तो स्वतःच्या आईपेक्षा जास्त मानत होता त्या आईने संदीपला सोडण्यासाठी एक क्षणही विचार केला नाही. वाटणी करताना संदीपच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होते की तो आतून तुटून गेला आहे, पण सोहमच्या चेहऱ्यावर जरासुद्धा दुःख दिसत नव्हते. त्या रात्री संदीप आणि पूजा दोघांनीही जेवण केले नाही, पण सोहमच्या घरात सोहम, रुपाली आणि रेखाताई आनंदाने गप्पा मारत जेवण करत होते. सगळी रात्र ना संदीप झोपू शकला ना पूजा. दुसऱ्या दिवशी संदीपने खूप विचार केल्यानंतर त्याने आपल्या सगळ्या पट्ट्या काढून टाकल्या आणि तयार होऊन ऑफिसला जाण्यासाठी निघाला. हे पाहून रेखाताई, सोहम आणि रुपाली अवाक झाले. रेखाताईंनी विचारले, अरे संदीप, तू तर व्यवस्थित चालतोयस, मग हे सगळे नाटक होते का? संदीप शांतपणे हसत म्हणाला, हो आई, मी एकदम बरा आहे. मला कधीच काही झाले नव्हते. हे तर मी पूजेच्या सांगण्यावरून नाटक केले होते जेणेकरून तुम्हा लोकांचे खरे रूप पाहू शकेन आणि तुम्ही लोकांनी तुमचे खरे रूप मला दाखवले सुद्धा. अगं आई, हे नाटक तरी होते, पण खरंच माझ्याजवळ असे काही झाले असते तर तुम्ही माझे आणि पूजाचे आयुष्य उद्ध्वस्त केले असते.
आई, तुम्ही लोकांनी जो व्यवहार केला तो खूपच असहाय्य होता. बरेच झाले पूजाचे ऐकून, उशिरा का होईना पण तुम्हा लोकांचे सत्य माझ्यासमोर आले, असे बोलून संदीप ऑफिसला निघून गेला आणि पूजा शांतपणे तिच्या खोलीत गेली. पण रेखाताई, सोहम आणि रुपाली स्तब्ध उभे राहिले, कारण त्यांचे सगळे षडयंत्र एका क्षणात उघडे पडले होते. संध्याकाळी ऑफिसवरून घरी आल्यानंतर संदीप म्हणाला, आई आणि सोहम, मी आज एक निर्णय घेतलाय. यापुढे मी आणि पूजा तुमच्यासोबत राहणार नाही. आम्ही नव्या घरात जात आहोत. तुमच्यासाठी जे करता आले ते आम्ही प्रामाणिकपणे केले, पण आता सगळ्या सीमा पार झाल्यात. रेखाताई एकदम भडकल्या. आता बायकोच्या शब्दांवर घर सोडतोयस? तुला आईबद्दल काहीच वाटत नाही का? यावर संदीप फक्त एक वाक्य बोलला, आई, तू कधीच माझ्यावर प्रेम केले नाही, तर फक्त अधिकार गाजवला. त्याने दुसऱ्या दिवशी सकाळी त्याचे सामान घेत पूजासोबत घर सोडले. त्यानंतर रेखाताईंचे खरंच घर उरले नाही. संदीपने घर सोडल्यानंतर काही दिवस सोहम आणि रुपालीने स्वतंत्रपणे जगण्याचा प्रयत्न केला. पण किराणा सामान, लाईट बिल, भाजीपाला आणि रेखाताईंचा वाढणारा सतत औषधांचा खर्च यामुळे त्यांची दमछाक होऊ लागली. एके दिवशी रेखाताईंना अचानक खूप ताप आला. रुपालीने पाहिले आणि घाबरून ती त्यांना डॉक्टरांकडे घेऊन गेली. पण परत आल्यानंतर घरात वाद पेटला. सोहम संतप्त होऊन म्हणाला, आई, तुझे वय झाले आहे, त्यामुळे तू वरचेवर अशीच आजारी पडशील. त्यामुळे डॉक्टरांची फी, औषधांचा खर्च यापुढे माझ्याकडून अजिबात होणार नाही. तू तुझी दुसरीकडे कुठेतरी राहण्याची व्यवस्था कर. रुपाली ही थेट बोलली, तुमच्या शुगरच्या औषधांवर आधीच महिन्याला किती खर्च होतोय माहिती आहे ना, आणि तुमची उठाठेव करायला आम्ही काय तुमचे नोकर आहोत का? रेखाताई एक क्षण स्तब्ध झाल्या. मुलाचे सुनेचे बोलणे ऐकून त्यांचे डोळे पाणावले, पण त्या काहीही बोलल्या नाहीत. त्यांना पूजा आणि संदीपची आठवण आली. त्या दोघांनी कधीच रेखाताईंना अपमानास्पद वागणूक दिली नाही. आईचा शब्द संदीपसाठी अंतिम असायचा. त्यांना पूजाचे सौम्य बोलणे, तिने त्यांच्या जेवणाची घेतलेली काळजी, न चुकता स्वतःच्या हाताने वेळेवर दिलेली औषधे, तसेच संदीप रोज ऑफिसला जाताना आणि घरी आल्यावर आईची विचारपूस करत होता, हे सर्व काही आठवू लागले. त्या डोळे मिटून शांत बसल्या आणि त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्या मनात म्हणाल्या, आज माझ्या पोटच्या मुलाने मला माझी दुसरीकडे कुठेतरी सोय कर असे सांगितले, आणि ज्याच्यावर मी आजपर्यंत खोटे प्रेम करत आले तो संदीप माझ्यावरून जीव ओवाळून टाकत होता. त्याला मी ओळखण्यात चूक केली. मी खूप मोठे पाप केले आहे, असे बोलून त्या ढसाढसा रडू लागल्या. आज पोटच्या मुलाने दिलेल्या वागणुकीमुळे रेखाताईंचा उरलेला अहंकारही पूर्णपणे विरघळून गेला आणि आता उरला होता फक्त एक पश्चाताप, जिव्हारी लागणारा आणि सतत सलणारा. दुसऱ्या दिवशी रेखाताई जवळच्याच एका वृद्धाश्रमात राहायला निघून गेल्या. आज रेखाताई वृद्धाश्रमामध्ये राहतात. त्यांना ना कधी कोणी भेटायला येते, ना कोणी त्यांची विचारपूस करते. संदीप बरोबर चुकीचे वागून त्यांनी स्वतःहून ही वेळ ओढावून घेतली होती. तर माझ्या मित्रमैत्रिणींनो, आजची ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा, आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी प्रज्ञा मराठी स्टोरीजला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.